महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. कारण की शालेय शिक्षणामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यामध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे पक्ष या निर्णयाविरोधात होते. ते येत्या 5 जुलैला भव्य मोर्चा देखील काढणार होते. तसंच विविध पक्षाकडून या निर्णयाला विरोध होतोय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे चहा पाण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीत हिंदी भाषेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषाबाबत याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.